छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आला आहे। प्रशांत कोरटकर 5 दिवस पोलीस कोठडीत आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता। या प्रकरणी प्रशांत कोरटकर 1 महिन्याहून अधिक काळ फरार राहिलेला होता। कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणामधून अटक केली। आधी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला। आज ऑर्डर केलेली आहे कश्यप साहेबांनी, तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाउड केलेला आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर 50,000चा जो काय जामीन मुचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या वेळा जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्यावेळेला त्यांनी जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे। तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थ्रीट करायचं नाही किंवा फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही, अशा पद्धतीचे एक कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे।